नमस्कार मित्रांनो, मी किशोर म्हसे आणि तुम्ही बघत आहात किशोर म्हसे चॅनल. मित्रांनो, आज माझे जे यूट्यूबर आहेत त्यांना काही ती क अ, यू यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकतात आणि दुसऱ्याचे कंटेंट चोरून घेतात. म्युझिक झाली किंवा व्हिडिओ ते यूज करतात. तर असं न करता आणि केलंच, आपण जी चुकी केलेली आहे, ती चुकी आपल्याला नंतर त्रासदायक ठरते. तर जी दुसऱ्याची आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, म्युझिक अपलोड केलेले आहेत, तर आपल्याला काही दिवसानंतर त्या मालकाला समजतं, की आपलं तुम्हाला असं समजू नका, की आपण त्याला न विचारता आपण त्याची म्युझिक यूज केली, तर त्याला माहिती होणार नाही. पण त्या मालकाला बरोबर त्या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन त्याला कॉफी राईट याच्यामध्ये कॉफी ऑप्शन आहे त्याच्यामध्ये क्लिक केल्यावरती ऑटोमॅटिक समजतं का ह्या यूट्यूबवरनी व्हिडिओ आपले यूज केलेले आहेत किंवा म्युझिक यूज केलेले आहे ते समजतं. तर मग तो काय करतो त्याला कॉपीराईट देतोय. तर आपल्याला कॉपीराईट क्लेम जर कॉफी मोनेटायझेशनच्या अगोदर आपली जर झालीच तर नंतर आपल्याला मोनेटायझेशनला त्रास होतो किंवा आपलं जर कॉपीराईट बसली तरी पण कॉफी मोनेटायझेशन होतो पण नंतर आपल्याला त्याचे आपण कंटेंट जे यूज केलेले आहे म्युझिक व्हिडिओ वगैरे जे यूज केलेले आहेत ते आपण जे अर्निंग आपल्याला होते जेव्हा आपण ऑन करतो डॉलर ऑन करतो तर जी अर्निंग आपल्याला होते ती अर्निंग आपल्याला न मिळता त्या मालकाला ज्याची यूज केलेली आहे त्याला भेटते. तर तुम्हाला आता घाबरण्याचं काहीही कारण नाही. तर जी कॉपीराईट बसलेली आहे म्युझिक, व्हिडिओ जे बसलेले आहेत आपण यूज केलेले आहेत तर ते कसे क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन ना त्याला काढून टाकायचे असेल तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे शिकवणारच आहे. तर कुठे जाऊ नका. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ स्किप करू नका. नक्की बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया. कारण जी प्रोसिजर केलेली आहे क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन डेस्कटॉप कसं घ्यायचं, व्हिडिओमध्ये जाऊन तो व्हिडिओ कॉपीराईट बसलाय तिथे जे ऑप्शन मी केलेले आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन www.com सर्च मारायचं. त्याच्यानंतर जे आपण कॉपीराईट बसलेले आहे तो आपण जी म्युझिक आहे ती क्लीन कसे उडवायचे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्याच्यानंतर आपण डेस्कटॉप मोड घेतला नसेल तर डेस्कटॉप साईटवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला जी कॅम्प्युटर सिस्टममध्ये जे ऑप्शन येतात त्या पद्धतीचे होतात. मग क्लिक करा. ऑलरेडी क्लिक केलेलं आहे. तर त्याच्यानंतर जो लोगो असतो त्याच्यावरती क्लिक करून YT स्टुडिओ म्हणजे यूट्यूब स्टुडिओमध्ये क्लिक करावं. म्हणजे जेणेकरून आपले जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओपर्यंत आपल्याला जावं लागतं. तर मित्रांनो चॅनल डेस्कटॉप बोर्ड येतोय. त्याच्यानंतर आपण जे जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतात. रँकिंग बाय व्ह्यूज या अशा पद्धतीने भेटतात. त्याच्यानंतर कॉपीराईट हे ऑप्शन आहेत. डॉलरचं कॉपीराईट म्युझिक कॉपीराईट मेसेज. मग आपल्याला जो कॉपीराईट बसलेला आहे ते व्हिडिओवरती जाऊन आपण जे व्हिडिओ आहेत त्याच्यावरती जाऊ म्हणजे आपल्याला समजेल कोणकोणते कॉपीराईट आहेत ते व्हिडिओ. तर हे बघा व्हिडिओ आलेले आहेत. ऑप्शन व्हिडिओ लाईव्ह पोस्ट प्लेलिस्ट. तर आपण व्हिडिओमध्ये जाऊन जे मी व्हिडिओ टाकलेले आहेत कारण मित्रांनो मी मोबाईल आडवा का पकडला का जेणेकरून तुम्हाला दिसावं म्हणून केलं. तर हे बघा
पब्लिक नॉन्स आणि जे तारखेला आपण टाकलं ते, आणि व्ह्यूज, कमेंट्स आणि लाईक डिसलाईक अशा पद्धतीने. तर बघा, स्पी चिल्ड्रन आविष्का अनुल, कारण हे गाणं त्याच्यामध्ये त्यांनी रेकॉर्ड केलं, पिक्चरचं गाणं असल्यामुळे मी शूट केलं, पण ते पिक्चरचं गाणं होतं त्याच्यामुळे कॉपीराईट बसलेले आहे. तर हे ऑप्शन दिसतं बघा, पब्लिक कॉपीराईट. तर हा कॉपीराईट आहे, 2 व्हिडिओ आहेत, तर त्याच्यावरती हा क्लिक करावं, कॉपीराईट बसलेला आहे. तर अशा पद्धतीचं येतं. तर हे बघा, रिस्ट्रिक्शन पब्लिक, तर रिस्ट्रिक्शनमध्ये क्लिक करायचं. अशा पद्धतीचे कॉपीराईट हा ऑप्शन आलेला आहे, पूर्ण आलेला आहे. त्याच्यावरती सी डिटेल्सवरती क्लिक करायचं अशा पद्धतीचे. तर आपल्याला रिप्लेस सॉन्ग घ्यायचा असेल तर रिप्लेस सॉन्ग घेऊ शकता, मूट सॉन्ग घेऊ शकता, किंवा सायलेन्समध्ये. आपण काय करू, रिप्लेस सॉन्ग घेऊ, म्हणजे दुसरं घेऊ. तर मध्ये ॲड करावं, जेणेकरून कॉपीराईट बसले ते ॲड होईल. आणि सेव्ह. ready to replace song. This process may take a while. Once the audio claim has been successfully replaced, will update any viewing or monetization restriction. म्हणजे ह्याच्यावरती सेव्ह करावं, हा सेव्ह ऑप्शन आहे ह्याच्यावरती. तर ह्याच्यावरती मेसेज आलेला आहे बघा, प्रोसेस झालेली आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेलच. व्हिडिओ लांब झालेले आहे, काही हरकत नाही, पण एक काही शिकण्यासारखं आहे. तर 2 माझे जे व्हिडिओ मी शूट केलेले आहेत, एक व्हिडिओ, ती म्युझिक दुसऱ्याची सॉन्ग होतं, पिक्चरचं सॉन्ग होतं, ते मी शूट केलं आणि अपलोड केलं, पण कॉपीराईट मला बसलेली. तर ते मी कसं कॉपीराईट बसलेले ते ऑप्शनमध्ये किंवा ब्राउझरमध्ये जाऊन ते कसं काढलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला असेल तर नक्कीच कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि साईडला बेल आयकनचं बटन आहे ते टच करा, कारण असेच मी नवनवीन व्हिडिओ टाकत असतोय. कारण बेल आयकनचं बटन का दाबायला सांगतोय, कारण की जे मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा बघायला भेटतील. कारण असेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. कमेंट नक्कीच करा. तोपर्यंत बाय बाय.